हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. अनेक विद्यापीठांचे PhD प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. काही विद्यापीठांमध्ये PhD प्रवेशासाठी स्वतंत्र पेट घेतली जाते, PhD एंट्रन्स टेस्ट ज्याला म्हणतात ती. तर काही विद्यापीठांमध्ये नेट सेट किंवा जे MPhil झालेले विद्यार्थी आहेत त्यांना डायरेक्ट प्रवेश दिला जातो. तर या दोन्ही प्रकारच्या पद्धतींमध्ये एक कॉमन गोष्ट असते, ती म्हणजे व्हायवा. तर हा व्हायवा किंवा जी तोंडी परीक्षा असते, ओरल इंटरव्ह्यू असतो, तर यामध्ये नेमकं काय प्रश्न विचारले जातात याविषयीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर हा व्हायवा म्हणजेच केवळ औपचारिकता नसते, यातून तुमची संशोधनाची क्षमता, विषयाची जाण आणि संशोधनविषयक विचार करण्याची पद्धत तपासली जाते. मग PhD एंट्रन्स व्हायवामध्ये साधारणपणे कोणते प्रश्न विचारले जातात? तर विद्यार्थ्याला वैयक्तिक व शैक्षणिक पार्श्वभूमीविषयक प्रश्न विचारले जातात, जसं तुमची स्वतःची ओळख करून द्या किंवा तुमचा शैक्षणिक प्रवास, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तुमचं स्पेशलायझेशन कोणत्या विषयात आहे, हा स्पेसिफिक विषय तुम्ही का निवडला. तसंच संशोधनाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. तुमचा संशोधनाचा विषय कोणता आहे, हा विषय निवडण्यामागचं कारण काय, समाज, शिक्षण, उद्योग किंवा शास्त्रीय क्षेत्राला याचा उपयोग कसा होईल, या विषयावर आतापर्यंत कोणते संशोधन झालेले आहे, तुमचं ऑब्जेक्टिव्ज, रिसर्च ऑब्जेक्टिव्ज किंवा रिसर्च क्वेश्चन्स काय असतील. त्याचप्रमाणे संशोधनासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरणार आहात, डेटा कसा गोळा कराल, सॅम्पल साईज किती ठेवणार आणि का, डेटा ॲनालिसिससाठी कोणती साधने किंवा टूल्स, सॉफ्टवेअर वापरणार, याविषयक प्रश्न असतात. हे अगदी बेसिक असे प्रश्न यावेळी विचारले जात असतात आणि जे ह्यावेळी विद्यार्थी उत्तरं देणार असतात ते अगदी फिक्स किंवा परमनंट अशी उत्तरं नसतात की हे ह्याच पद्धतीने झालं पाहिजे. फक्त एक साधारण तुमची रिसर्च पार्श्वभूमी किंवा रिसर्च मेथडॉलॉजीविषयी तुम्हाला किती नॉलेज आहे हे चेक करण्यासाठीचे हे बेसिक प्रश्न असतात. तसंच तुमच्या विषयातील ज्ञान, जसं आता रिसर्चमधलं ज्ञान या वरच्या प्रश्नांनी तपासलं जातं, तसंच विषयातलं ज्ञान देखील तपासण्यासाठी काही प्रश्न त्यांच्याकडून विचारले जातात. तुमच्या विषयाशी संबंधित बेसिक थिअरीज किंवा संकल्पना, नवीन संशोधन किंवा लेटेस्ट ट्रेंड्स, तुमच्या विषयातल्या चालू घडामोडी याविषयी देखील प्रश्न विचारले जातात. तुम्ही काही रेफरन्स बुक्स, जर्नल्स वाचलेले आहेत का, कोणते संशोधक, थेअरीज तुमच्या विषयाशी जास्त संबंधित आहेत, मग त्यातल्या स्पेसिफिक थेअरीविषयी ते तुम्हाला विचारू शकतात. आणि काही वेळेला सामान्य प्रश्न विचारले जातात, जसं संशोधन करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, तुमच्यासाठी योग्य मार्गदर्शकाची निवड का महत्त्वाची आहे, तुम्हाला PhD का करायचं आहे, PhD पूर्ण केल्यावर तुमचे करिअर गोल्स काय असणार आहेत, या असे साधारण प्रश्न यामध्ये असतात. यामध्ये खरं तर खूप घाबरून जाण्याचं कारण नसतं. व्हायवामध्ये खूप डीप असे क्वेश्चन संशोधनाशी संबंधितही विचारले जात नाही किंवा तुमच्या कन्सेप्च्युअल नॉलेजविषयी देखील नसतात. तर अगदी बेसिक स्वरूपाचे प्रश्न असतात. पण मग तरी देखील या व्हायवासाठी तयारी नेमकी काय करावी, तर तुमचं जे PG असेल, PG ज्या विषयात तुमचं झालेलं असेल, तर PGसाठी जो प्रोजेक्ट वर्क किंवा डिझर्टेशन असतं त्याबद्दल नीट वाचा, यावर प्रश्न विचारले जातात. कारण संशोधनाचाच एक लहान भाग तो असतो, त्यामुळे यावर हमखास प्रश्न यात विचारले जाऊ शकतात. विषयातील मूलभूत सिद्धांत, फंडामेंटल्स नीट तयार ठेवा. तुमच्या प्रपोज रिसर्च टॉपिकचं व्हाय, व्हॉट, हाऊ, आउटकम्स इत्यादीबद्दल स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे. आपल्याला ते निश्चित अशी त्याबाबतची माहिती असायलाच हवी. सगळ्यात महत्त्वाचं, आपला संशोधनाचा जो विषय असेल किंवा अगदी फिक्स, प्रत्येकाचा एखादाच विषय फिक्स असेल असंही नाही. काही वेळेला किंवा टायटल फिक्स नसेल, विषय काहीतरी एक डोक्यात असेल आणि गाईडशी बोलल्यानंतर विषयाला फायनलाइज करायचं असेल, तर साधारणपणे नेमका विषय काय आहे डोक्यात आणि तो तसा का तुम्हाला घ्यावा वाटतो याविषयी तुम्हाला एकतर कॉन्फिडेंटली उत्तरं देता आली पाहिजे आणि त्याविषयी तुमच्या मनात क्लॅरिटी पाहिजे. विषय आणि त्या विषयावरील संशोधन याबाबतीत एक क्लॅरिटी तुमच्या डोक्यात असली पाहिजे आणि ती तुम्हाला मांडता येणं महत्त्वाचं आहे. उत्तर माहीत नसलं तरी शांतपणे मी याचा पुढील अभ्यास करेल किंवा मी याविषयीची माहिती प्राप्त करून घेईल, या पद्धतीची उत्तरं देखील
आपण तिथं देऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हायवासाठी जात असताना निश्चित संशोधन विषय आपल्याला काहीतरी ठरवलेला असला पाहिजे. अगदीच प्लेनली संशोधन PhDच्या व्हायवासाठी जाऊ नका, नाहीतर अगदीच तो व्हायवा तुमचा पडेल. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीची उत्तरं देता येणार नाही. तर एक विषय निश्चित ठेवा आणि त्या विषयाशी संबंधित साधारण रिसर्च मेथॉडॉलॉजी कोणती वापरणार, ऑब्जेक्टिव्ज कोणत्या प्रकारचे टूल्स संशोधनासाठी वापरले जाणार आहे, याचा एक साधारण बेसिक स्टडी असू द्या. ऑल द बेस्ट फॉर द इंटरव्ह्यू. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.